उत्सुकता असेल की यातल्या कलाकारांशी संवाद साधूया, यातल्या कलाकारांना मालिकेबद्दल विचारूया, त्यासाठीच मी मंचावर आमंत्रित करते या मालिकेमध्ये गौरी ही भूमिका साकारणारी शिवानी सोनार हिला. हाय शिवानी. हाय, नमस्कार. खूप छान दिसतेस. थँक्यू सो मच. आणि प्रोमोमध्ये सुद्धा सुंदर दिसत होती, म्हणजे मालिकेमध्ये सुद्धा दिसणारच आहे, आम्हाला रोज पाहायला मिळणारच. जेव्हा तुला पहिल्यांदा मालिकेबाबत विचारणा झाली की अशी अशी मालिका आहे आणि तुला लीड रोल मुख्य भूमिकेत असायचं आहे, मग त्याबरोबर साथीला सुबोध सर असणार आहेत, AI तंत्रज्ञानाचा वापर आहे, हे सगळं सगळं एवढं भारी आहे ना अनुभवायला. तू आता ते अनुभवतेस. हो. कसं होतं, काय होतं, सुरुवात कशी होती? खरं तर असं एक एक पायरी असं कळत गेलं मला. पहिले मला अजय सरांनी भेटायला बोलवलं आणि पहिले गोष्ट सांगितली मालिकेची की काय गोष्ट असणार आहे, आणि गोष्टच खरंच खूप इंटरेस्टिंग होती. त्याच्यानंतर ते मला म्हटले की तुझ्यासोबत एक सुपरस्टार असणार आहे. म्हणलं ओके ठीक आहे. मग मी त्याच्यातच अडकले होते की नक्की कोण असेल. तोपर्यंत त्यांनी मला सांगितलं की शिवानी सुबोध भावे असणार आहे तुझ्यासोबत. म्हणलं हां ओके. कारण खरंच कळत नव्हतं की काय रिॲक्ट व्हायचंय. म्हणजे आनंदही तेवढाच होता, दडपणही तेच तितकंच आलं होतं. त्याच्यामुळे मला तेव्हा कळलंच नाही की मी काय रिॲक्ट देऊ. पण मला खरंच खूप भारी वाटलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ह्या मालिकेत आपण AIचा वापर करणार आहोत. गौरी खूप मस्त मुलगी आहे. गौरी आत्ताची आहे, स्वप्नाळू आहे, तिला परिस्थितीची जाणीव आहे, तिच्या घरच्यांवर, तिच्या स्वप्नांवर खूप प्रेम आहे, तिचं शिक्षणावर खूप प्रेम आहे. पण परिस्थितीमुळे तिला आता तिचं शिक्षण थांबवावं लागलं आहे आणि त्याच्यामुळे ती आता कष्ट करते. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जॉब तिला मिळाला आहे आणि त्याच कॉलेजमध्ये अभिमन्यू सर आहेत आणि तिची सध्या ती धडपड चालू आहे की आपला जॉब टिकला पाहिजे, आपल्या हातून काही चूक नाही व्हायला पाहिजे, आणि त्याच्यासाठीच ती प्रयत्न करते. आणि हे करता करता पैसे साठवून तिला पुन्हा त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि आपलं शिक्षण पूर्ण करायचं. जशी गौरी आहे तशी तू भेटशी नव्याने ही मालिका प्रोफेसर अभिमन्यू शिवाय पूर्ण होणार नाही. पण शिवानी तुला विनंती आहे की तू इथेच थांब आणि अर्थात आता मी मंचावर आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, तू भेटशी नव्याने या मालिकेमध्ये प्रोफेसर अभिमन्यू ही भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना. नमस्कार सर, स्वागत आहे सर. छानच प्रोमो आहे आणि खूप उत्सुकता आहे. मात्र सोनी मराठी वाहिनी बरोबर तुमचं नातं हे फार जुनं आहे. म्हणजे जेव्हापासून वाहिनी सुरू झाली तेव्हापासून तुमचं एक छान असोसिएशन आहे आणि त्यामध्ये आता हा आगळा वेगळा एक वेगळी मालिका किंवा शो आम्हाला पाहायला मिळणार आहे. काय सांगाल सोनी मराठीबद्दल, त्या नात्याबद्दल आणि या मालिकेबद्दल? सोनी, सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्व पत्रकार बंधू मनापासून स्वागत. खूप छान वाटतंय. खूप जुनं असोसिएशन नाही आहे खरं तर. सोनी मराठी बरोबर कायम तक्रार होती की त्यांनी मला कधी सिरियलमध्ये काम नाही केलं. म्हणजे माझ्याबरोबर एक त्यांनी कथाबाह्य मालिका केली, जय जय महाराष्ट्र माझं, जी अतिशय लोकांपर्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी पोहोचवली. त्याबद्दल मी त्यांना डेफिनेटली आभार मानेन त्यांचे. कारण एक लोककलांवरती आधारित असलेली अशी ती मालिका होती आणि यानिमित्ताने मला खूप जवळ महाराष्ट्राच्या लोककला अनुभवता आला, बघता आल्या. पण मालिकांमध्ये कधी संधी नाही केली तर मी काय वाट बघायचो की कधीतरी मला भागवत सर फोन करते, कधीतरी मला स्वागत फोन करेल. पण खूप वर्षांपासून ते आमचं नातं आहे मैत्रीचं. त्यामुळे कधीतरी हक्काने सांगेल की सुरू तुला काम करायचं. मला कॅमिओ वगैरे करायचा नव्हता, मला एक प्रमुख भूमिका करायची होती. आणि गेले काही दिवसांपूर्वी अजयचा फोन आला आणि आम्ही भेटलो. त्यांनी गोष्ट सांगितली. गोष्ट सांगितल्यानंतर अशा पद्धतीने आपण या तंत्रज्ञानाचा वापर करतोय तेही सांगितलं. VFX असं म्हटलं असतं तर कदाचित मी त्याला नाही म्हटलं असतं. पण AI म्हटल्यानंतर मी म्हटलं की अरे हे काहीतरी वेगळंच दिसतंय. म्हणजे नाही म्हटलं असं म्हणजे गंमत म्हणून, कारण गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण AI म्हटल्यानंतर मला असं वाटलं की असं जर पहिल्यांदा मालिका क्षेत्रात घडत आहे आणि खरं तर सोनी मराठीबरोबर सोनीच्या सर्व तंत्रज्ञानांचंही कौतुक आहे की ज्यांनी अशा प्रकारचा एक प्रयोग घडून आणला. आणि जगात, भारतात मराठी पहिल्यांदा असं काहीतरी मालिका क्षेत्रात घडते. त्याबद्दल त्या सोनीच्या सर्व तंत्रज्ञांचं मी मनापासून कौतुक करतो की ही अवघड गोष्ट आहे. वाटतं तितकं सोपं नाही आहे, खर्चिक आहे, अवघड आहे आणि रात्रंदिवस त्या गोष्टीवरती काम करून ही गोष्ट शक्य होते हे आपल्याला माहिती आहे.
त्यामुळे असं काहीतरी चमत्कार घडवण्यासाठी त्याच्या पाठीमागे काम करणारी टीम किती सक्षम लागते याची पूर्ण जाणीव आहे. आणि अजय मयेकर ज्याच्याबरोबर मी अनेक वर्षांपासून म्हणजे तो दिग्दर्शक मी अभिनेता असं आम्ही काम करतोय. तर अशी एक भट्टी जमून आली. संदीप जाधव, संदीप बरोबर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त काम मी संदीप निर्माता असताना त्याच्याबरोबर केलं आहे. त्यामुळे संदीप, अजय निर्माते, सोनी मराठी चॅनल अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि शिवानी तर तिच्याबरोबर काम करण्याचा योग या निमित्ताने आला. मी तिचं काम बघितलं होतं आणि अतिशय सुंदर काम करते ती आमच्या पुढच्या पिढीतली तरुणी. तर मला असं वाटतं की या काळात या वयाला साजेशी अशी भूमिका मिळण्याची प्रार्थना प्रत्येक कलाकार करत असतो. जी माझ्या वाट्याला आली त्याबद्दल मी आधी परमेश्वराचे आभार मानतो आणि सोनी मराठीच्या सर्व टीमचे आभार मानतो. थँक्यू. माणसाची ना एक सुप्त इच्छा असते नेहमी की आपण पुन्हा एकदा तरुणपणे किंवा तरुणपणाच्या काळात जावं, पुन्हा एकदा तरुण दिसावं, पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही तरुण आहातच, पण पुन्हा एकदा 25 वर्षांपूर्वी काय काय घडलेलं आपल्या बाबतीत, कसे दिसायचं आपण, हे सगळं पाहावं अशी इच्छा असते. ती इच्छा या मालिकेच्या निमित्ताने तुमची सुद्धा पूर्ण होते आणि तुम्ही सुद्धा स्वतःला 25 वर्ष मागे घेऊन गेलेला आहात. हे सगळं पाहताना काय प्रतिक्रिया होत्या बरं इतरांच्या आणि स्वतःच्या काय प्रतिक्रिया होत्या? नाही, नक्कीच आनंद झाला. माझ्या घरी आईबाबांना, मंजिरीला, माझ्या मुलांनाही तितकाच आनंद झाला, एक्साइटमेंट वाढली. फक्त आता भीती अशी वाटते की माहीचं एक करिअर सुरू होईल आणि म्हणजे यापुढे लोक माहीला जास्त घेतील काम करणार. मी आपलं वाट बघतो की मला कधी घेणार आहे आणि त्याचं AI व्हर्जन म्हणून मला घ्यायला लागेल. जेव्हा तो 50चा होईल तेव्हा कसा दिसेल म्हणून सोबत लावायला देते. गमदापट पण बघा ना तुम्ही किती 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 बेमानून काम केलं या सगळ्या माणसाने. आणि मला असं वाटतं की जसं अजय बालुंकर सर म्हणाले की केवळ तंत्रज्ञान दाखवायचं आहे आमच्याकडे काय म्हणून या मालिकेची निर्मिती केली गेली नाहीये. तर संपूर्ण टीम गेले वर्षभर या गोष्टीवरती काम करत होती आणि मला असं वाटतं की कर्मधर्म संयोगाने कदाचित आपण प्रसाद इतकं चांगलं काम कदाचित झालं असेल की प्रसाद म्हणून पटकन त्या क्षणी त्यावेळेस ती गोष्ट आपल्या हाताला येते. तशी ती गोष्ट त्यांच्या हाती लागली जी सोनीचीच होती आणि हे सगळं जुळून आलं. पण छान वाटतंय. कदाचित मी जेव्हा सुरुवात केली म्हणून मी म्हटलं की खूप जुनं असोसिएशन आहे. जेव्हा माझ्या कामाची सुरुवात केली आभाळ माया, तर त्यांचंच लेकरू होतं. आभाळ माया, वादळवाट, अवंतिका या सगळ्या त्या मालिकातल्या क्षणांपासून अजय आणि आम्ही एकत्र काम करतोय. त्यामुळे साधारणपणे मी असाच दिसत होतो अवंतिका आणि वादळवाट आणि या सगळ्या काळामध्ये. त्यामुळे पुन्हा तेच रूप माझं बघताना मला खूप छान वाटतंय, सिरियसली छान वाटतं. खरोखर नॉस्टॅल्जिक वातावरण आहे. तुमच्यासाठी एक नॉस्टॅल्जिक अनुभव असणार आहे आणि आमच्यासाठी सुद्धा एक सुंदर अनुभव असणार आहे की AI तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा एक वेगळी काहीतरी गोष्ट घडवून आणू शकतो. शिवानी, सुबोध सर इथे आहेत म्हणून मला आत्ताच तुला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक कलाकाराची आणि अभिनेत्रीची किंवा अशी इच्छुक जी असते की छान अभिनय करायचा आहे, तिची इच्छा असते की अशा अनुभवी कलाकारांबरोबर आपण काम करावं आणि सुबोध सरांबरोबर काम करावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते किंवा प्रत्येकाचीच इच्छा असते. या मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा तुझीही पूर्ण होते आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर, ती गोष्ट, ती बातमी कळल्यानंतर तू सुबोध सरांना म्हणजे सोशल मीडियावर तुझं हे पोस्ट पाहिलेलं आम्ही की एक छानसं गिफ्ट सुद्धा दिलंस तू. काय होतं ते गिफ्ट, काय सांगशील त्याबद्दल? ते गिफ्ट असं काही ठरलं नव्हतं पहिले की द्यायचं, पण माझा आनंद मला स्वतःपुरता नव्हता ठेवायचा. सो मी माझ्या मित्रमैत्रिणींना एकदा असं सांगितलं की मी असं काम करते आणि माझ्यासोबत म्हणजे मी सुबोध सरांसोबत काम करते असं मी त्यांना सांगितलं. तर तेव्हा विषय सुरू झाला. प्रत्येकाची वेगळी वेगळी गोष्ट होती, प्रत्येकाची वेगळी वेगळी मतं होती आणि सगळेजण म्हणत होते की नाही मला ना सुबोध सरांचं हे काम खूप आवडलं, दुसरं म्हटलं नाही मला ती फिल्म खूप आवडली, मला असं झालं की हा मला ही फिल्म आवडली, असं आवडलं असं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे हो यार हे खूप छान आहे. त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती मग ह्या सगळ्याचं एकत्र करून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात का. म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला ते सजेस्ट केलं की असं काहीतरी आपण करूयात का. म्हणजे डेफिनेटली करूयात. आणि मग आम्ही त्यांच्या फिल्मचे सगळे पोस्टर गोळा करून एक छोटंसं गिफ्ट एकत्र करून मध्ये आमच्या सिरियलचं पोस्टर आहे आणि मग तसं गिफ्ट मी त्यांना दिलं होतं. खरंच खूप सुंदर आणि तुम्हाला ते आवडलेलं निश्चितच. हे खूप छान वाटलं. फक्त मला कधी कधी ना असं कोणी आपल्या कामांचं कोलाज द्यायला लागलं की मला भीती वाटते की आता थांबा. तसं नाही झालं. खूप प्रेमाने ते घेतले. मला असं वाटतं की खूप कष्ट त्याच्या पाठीमध्ये घेतले ते सगळे करायला आणि
काम सुरू करण्याच्या अगोदरच असं काहीतरी एक दोन कलाकारांमध्ये ना एक फार सुंदर नातं असलं पाहिजे, एकमेकांचा आदर करणारं. आणि तो रिस्पेक्ट फक्त वय मोठ्या किंवा खूप अनुभव केला म्हणून नसावा, तर एक अत्यंत उत्तम काम करणारी आजच्या काळातली अभिनेत्री म्हणून मलाही तिच्याविषयी तितकाच आदर आहे. आणि तो आदर कुठेतरी त्या गिफ्टमध्ये होता, त्यामुळे खूप खूप छान वाटलं. छान. आणि असं छान वातावरण आता बाहेर सुद्धा आहे, सुंदर पाऊस पडतोय, पावसाळा आहे, म्हणजे रोमॅन्टिक ऋतू सुरू झालाय असं आपण अगदी जाहीरपणे म्हणतो. आणि त्यामध्ये माहीचं एक वाक्य सुद्धा आहे ना, जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज लागते. तर दोघांची ही प्रेमकथा आहे, कशी फुलतीये किंवा फुलणार आहे ती आम्हाला पाहायला मिळणारी ही प्रेमकथा दोघांनी थोडं थोडं सांगा. आत्ता जसं दिसतोय तसा हा खूप आत्ताच्या काळामध्ये मराठीचा प्राध्यापक आहे, खूप वृक्ष आहे, खूप नीरस झाला आहे, लोकांशी खूप कामापुरतं बोलणारा आहे, जेवढ्याच तेवढंच बोलणारा आहे, हर कोणाच्या आयुष्यात न डोकावणार आहे, स्वतःच्या आयुष्यात कोणाला डोकावून न देणार आहे. पण हे सगळं घडण्यापाठीमागे काहीतरी त्याच्या भूतकाळात घडलं आहे आणि त्याच्यामुळे तो असा घडला. आणि तो काय होता हे आपल्याला माहीच्या स्वरूपात कळतं. मी माझ्या कॉलेजपासून अशी अनेक मुलं पाहिलेत की जी तेव्हा अत्यंत शामळ होती, खूप लोकांसमोर यायची नाही, खूप असं लाजरी बुजरी होती. आणि आता त्यांचं फुलपाखरात परिवर्तन झालेलं मी बघितलं. उलटं म्हणजे हे उलटं त्यांच्यात झालेलं आहे, जे इकडे उलटं आहे. पण असे खूप बदल तुमच्यात होत असतात आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक कारण असतं की असं का घडलं याचं प्रत्येकाचं एक कारण असतं. आणि ह्या सगळ्याची कारणं त्याच्या भूतकाळात घडलेली आहेत. त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या काळातली जरी खूप महत्त्वाची असली तरी हे होण्यापाठीमागची कारणं त्याच्या भूतकाळात. त्यामुळे मध्ये मध्ये आपण तो भूतकाळ देखील बघणार आहोत आणि मग तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत की का आत्ता गौरी आणि अभिमन्यू हे एकमेकांसमोर अजून आले नाही आहेत, आल्यानंतर काय फ्रिक्शन घडणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला ते बघताना कळणार आहे. पण म्हणजे दोन्ही शेड्स एकाच मालिकेमध्ये एकाच व्यक्तिरेखेमध्ये करायला मिळेल की दोन्ही खूप एकदम टोकाचे आहेत. तर ते करताना खूप ॲक्टर म्हणून मजा येते. पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमात काम करायला मिळत आहे, मालिकांमध्ये काम करायला मिळत आहे, त्याचा एक आनंद आहे. आवडत्या कलाकारांबरोबर काम करायला मिळते, दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळते, निर्मात्यांबरोबर काम करायला मिळते. त्यामुळे या सगळ्या कामाचा एक उत्साह आहे, आनंद आहे आणि तो पुरेपूर घेतोय सध्या. आणि एक नवी कोरी गोष्ट सोनी मराठी वाहिनीवर आम्हाला पाहायला मिळणार आहे 8 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता तू भेटशी नव्याने. शिवाजीचे दिवस खरोखर मंतरलेले होते. मंतरलेले अशासाठी एकतर शिवाजीसारखं फार सुंदर महाविद्यालय, जे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन महाविद्यालय पुण्यातलं होतं. खूप कमी मराठी मुलं तिकडे असायची आणि महाराष्ट्राच्या बाहेरची आणि इनफॅक्ट भारताच्या बाहेरची म्हणजे आफ्रिका आणि अशा देशांमध्ये, आशियामध्ये, इराकमधली सुद्धा अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये असायची. अशा एका कॉस्मोपॉलिटन कॉलेजमध्ये मी 5 वर्ष शिकलो. आमचे मुजुमदार सर कॉलेजचे, आमचे इनामदार मॅडम, आमच्या प्राचार्य आणि आमचे सगळे स्टाफ आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अफाट ट्रेन केलं. एकतर नाटक या विषयाचा ध्यास त्या कॉलेजमध्ये लागला. नाटकाची आवड निर्माण झाली, अभिनयाची आवड निर्माण झाली. पुरुषोत्तममध्ये खऱ्या अर्थाने नाटकाचं प्रशिक्षण झालं असं मी मानतो. आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे ज्याला आपण म्हणतो की हिरवळ होती, खूप सुंदर सुंदर मुलं मुली दोन्ही आमच्या कॉलेजमध्ये होत्या. पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो. एक तर माझं तेव्हा अफेअर झालं होतं, म्हणजे ते तेव्हा कॅनडामध्ये होती. पण तू म्हणलीस तसं पुरुषोत्तमच्या निमित्ताने इतर अनेक कॉलेजमधल्या हिरवळींशी माझं नातं आलं आणि त्यांनी लपून छपून नव्हेनं कधी मला चॉकलेट दे, कधी कॅडबरी दे, कधी अजून काहीतरी गिफ्ट दे, असं खूप चालू होतं. त्यांना असं वाटायचं की कदाचित मी एक खोटं एक निर्माण केलेलं आहे की माझं अफेअर आहे, की मला कोणाच्या प्रेमात पडायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. कारण मंजिरीला कोणीच पाहिलं नव्हतं. मी जेव्हा नाटक करायला लागलो त्याच्या आधीच मंजिरी कॅनडाला गेली होती, त्यामुळे तिला कोणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी खूप खोटं बोलतोय, मला अजिबात रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे. पण कॉलेजमध्ये 5 वर्ष मी मनसोक्त नाटक एन्जॉय केलं. नाटकाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मित्रांचं काम बघता आलं, जे आज इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं नाव आहे आणि त्यांचं काम बघून बघूनच मला असं वाटतं माझा इथपर्यंतचा प्रवास आला. त्यामुळे तू आठवण राहिलीस फार हृदय क्षणांची आहे. मला त्या पहिलं भेटल्यासारखं वाटलं. थँक्यू. तू भेटशी नवाने हे आमच्यासाठी अगदीच एक म्हणजे अत्यंत एक्साइटिंग असं एक प्रोजेक्ट आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल की
मालिका विश्वांमध्ये एक तोचतोचपणा नेहमीच लोकांना डासतो, प्रेक्षकांना डासतो. आणि तो तोचतोचपणा घालवण्यासाठी आय थिंक हा एक चांगला उपाय आहे किंवा एक उपचार आहे की एक अशी कथा, आणि अशी कथा जी प्रेमकथा आहे, अत्यंत एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे. आणि त्या कथेमध्ये ज्या प्रकारे सुबोधचं कॅरेक्टर आहे आणि ज्याच्यात जे लेयर्स आहेत हे नव्यानेच बघायला मिळते. आणि अशी मालिका, अशी कथा ही माझ्या दृष्टीने ही एकंदर टेलिव्हिजन विश्वालाच एक नवा तजेला देईल याची मला खात्री वाटते. AI तंत्रज्ञान तसं खूप नवखं आहे आपल्या सगळ्यांसाठीच. म्हणजे तुम्ही बघितलं तर आजही जगभरात AI तंत्रज्ञानाचा तितकासा वापर होत नाही. अजूनही ग्राफिक्सवर आपण खूप अवलंबून राहतो. AIचं महत्त्वाचा फायदा आहे की ते क्विक होतं, कारण देर इज नो ह्युमन इंटरफेस. म्हणजे कोण बसून ते चित्र काढत नाही. AI हे स्वतःच चित्रकार, स्वतःच एक कलाकार म्हणून कार्यरत असतो. त्यामुळे आपला जो निर्मितीची जी एक वेळ असते ती कमी होते आणि दर्जाही सुधारतो. म्हणून एक दैनंदिन मालिकेमध्ये AI वापरणं हे आम्हाला सुचलं, कारण एक त्याच्या मागे एक गोष्ट आहे की एक आमचं सेमिनार होतं, त्याच्यात आम्हाला ट्रेनिंग दिलं गेलं की AI एंटरटेनमेंट जगतात काय गोष्टी घडू शकतं, आणि अशा पॉसिबिलिटीज आम्हाला दाखवल्या झाल्या त्या छोट्या छोट्या लेवलला होत्या. आणि जेव्हा मी त्या पॉसिबिलिटीज बघितल्या ते म्हणले हे आता फक्त तुम्ही एक प्रयोगात्मक पद्धतीने बघत आहात, याचा आपण एक ॲक्च्युअल याच्यात वापर का करू नये अशा विचारांनी मग आम्ही AI त्याची गोष्ट अशी होती की ही गोष्ट मी तू भेटेशी नव्यानेची गोष्ट आमच्या क्रिएटिव्ह टीम ही बनवतच होती पॅरल. पण त्यामध्ये काही जे अडथळे येत होते की बाबा तरुणपणाची गोष्ट कशी सांगायची, तर त्याचा एक उपाय म्हणून आम्ही AI तंत्रज्ञानाचा वापर करतो. गोष्ट महत्त्वाची, तंत्रज्ञानापेक्षा गोष्ट महत्त्वाची, आणि गोष्ट जितकी सुरेख आहे त्यामुळे AIचा वापर हा आमचा, आणि गोष्ट किती परिणामकारक करता येईल या दृष्टीने आम्ही त्याचा विचार. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू. यानंतर मी मंचावर आमंत्रित करते सोनी मराठी फिक्शन हेड प्रोग्रामिंग सोहा कुलकर्णी यांना. नमस्कार सोहा. नमस्कार. तुमचं स्वागत आहे. अजय सरांनी आताच सांगितलं की हा विचार कसा पेरला गेला किंवा AI तंत्रज्ञानाची शक्यता मनोरंजन विश्वामध्ये कशी होती. मात्र या सगळ्याची मोठ बांधण्याचं काम जे सुरू झालं ते तुमच्यापासून सुरू झालं, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? तर सोनी मराठीवर आम्ही नेहमीच वेगळे विषय आणि नव्या गोष्टी घेऊन येत असतो. तू भेटशी नव्याने बांधताना बेसिकली आम्हाला पॅरलल 2 लव्ह स्टोरीज दिसत होत्या, ज्याच्यामध्ये एक 40शीतला एक नायक जो त्याच्या भूतकाळामुळे तो आत्ता सध्याच्या काळात कठोर आणि अशा पद्धतीने थोडासा रिझर्व झालेला आहे. आणि त्याच वेळी आपण 25 वर्षापूर्वी तोच नायक बघतो. आता युजली काय होतं, आपण वेगळं कास्टिंग करतो, कारण AI हा विषय आत्ताच सुरू झाला आहे. आणि ती गोष्ट जेव्हा बनत होती तेव्हा खूप ऑब्व्हियस असं होतं की आपण एक वेगळा कास्टिंग करूया. पण जसं सरांनी म्हटलं ते सगळं AI जुळून आलं आणि सुबोधच, यंगर सुबोध आणि तुम्ही आत्ताचं सुबोध हे बघताय, अशी ती गोष्ट आता दिसेल तुम्हाला 8 तारखेपासून. वा, खरं हे वैशिष्ट्य आहेच मालिकेचं, म्हणजे AI तंत्रज्ञान आहे, मात्र एक गोड प्रेमकथा आहे. आणि यामध्ये जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की सुबोध सर आहेतच, पण अनेक ताकदीचे कलाकार जोडले गेलेत आणि मग ही मालिका आमच्या भेटीस येते. त्या कलाकारांबद्दल आणि एकूण या सगळ्या वातावरणाबद्दल काय सांगा? तर नक्कीच तुम्हाला सुबोध भावे हे 2 म्हणजे एक प्रोफेसर अभिमन्यू आणि माही 25 वर्षापूर्वीचा एक स्टुडंट त्याच कॉलेजमधला, असे 2 भूमिकेत तुम्हाला बघायला मिळेल. शिवानी पण आहेच, यंग बडिंग एक कॅन्टीनमध्ये काम करणारी एक सामान्य मुलगी, पण त्याच्यानंतरही ती स्टुडंट कशी त्याच कॉलेजमध्ये
जॉईन होईल आणि मग त्यांची प्रेमकथा बघायला मिळेल. ह्याबरोबरच किशोरी लांबिये आहे, प्रिया मराठे आहे, भक्ती रत्नबारखी आहे, तसे उत्तम कलाकार पण आहेत या मालिकेत. तर तुम्हाला नक्की आवडेल आणि 8 तारखेपासून बघा.